मला का बोलवलंय साहेब परत? काही नाही, तुम्हाला रेग्युलर चौकशीसाठी बोलवलेलं आहे. तुम्ही मला पुन्हा सांगाल का की मिस्टर जय खानोलकर यांनीच तुम्हाला मेसेज पाठवले आहेत का? हो. तुम्ही सांगितलेल्या तक्रारीत की जय खानोलकर रात्री तुमच्याबरोबर होते ते आणि त्यांनी तुमच्यावर अतिप्रसंग केला असा आरोप केला आहे तुम्ही, बरोबर? हो हो बरोबर. त्यांनी मला बोलवलं पण मी नाही गेले, म्हणून तेच आले माझ्याकडे. ते आले? हे खरं आहे? हो सर, नक्की. तारीख वार तुम्ही सांगितलेली तीच होती का वेगळी होती? हो सर, नक्की सगळं तेच आहे. मी सांगते ना तुम्हाला, त्या दिवशी खूप धो पाऊस पडत होता. मला चांगलं आठवतंय. बरं सायली मॅडम, मला सांगा की सेम दिवशी सेम वेळेला जय खानोलकर एकाच वेळी 2 ठिकाणी कसं का असू शकतात? सर ते मी कसं सांगू शकते ना. सायली, हे बघ, ह्यात तुला वेळ आणि तारीख नीट दिसते ना? सीसीटीव्ही फुटेज काय ना, ह्यात वेळ आणि तारीख चुकीची दाखवतच नाही. सर, सायली जो दिवस सांगते ना, त्या दिवशी मी आणि जय सर ऑफिसमध्येच होतो, एकत्र होतो. मी माझं पेंडिंग काम पूर्ण करत होते ऑफिसमध्ये आणि मी एकटी होते, त्यामुळे माझ्यामुळे ते परत ऑफिसमध्ये आले. आम्ही परत निघणार तेव्हा अचानक पावसामुळे पॉवर कट झाली. ऑफिसचे सगळे दरवाजे बंद झाले आणि आम्ही पूर्ण रात्र ऑफिसमध्येच अडकून बसलो. सर, तुम्ही हवं तर ना ऑफिसमधल्या मकरंदला विचारू शकता. त्याने सकाळी आमच्या दोघांना ग्रीट केलं. सर, जय सर परत ऑफिसमध्ये यायचा टाइम आणि आम्ही दोघं बाहेर पडायचा टाइम तुम्ही सीसीटीव्हीमध्ये चेक करू शकता. मधल्या वेळेत ना पॉवर कट झाली होती, त्यामुळे आम्ही आतच होतो. ते ऑफिसचे इलेक्ट्रॉनिक दरवाजे असल्यामुळे आम्हाला बाहेर पडताच आलं नाही. सर, ह्या पुराव्यांशिवाय सुद्धा मी जय सरांच्या बाजूने साक्ष द्यायला तयार आहे. तुम्ही असं सांगणार आहात की त्या रात्री तुम्ही जय बरोबर होतात? हो, सांगेन. मॅडम, यावरून तुमची बदनामी होऊ शकते. सर, पण जय सरांवरती जे आरोप झालेत ते पुसून टाकण्यासाठी हा एकच पर्याय आहे. आणि मी काही चुकीचं नाही केलंय. माझ्या फॅमिलीला माझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. सर, पुरावे तुमच्या समोर आहे. ही केस कोर्टात गेली तर विनाकारण जय सरांच्या इमेजला धक्का पोहोचेल. त्यापेक्षा सायलीने आत्ताच हा आरोप मागे घेतला तर बरं होईल. कारण हा आरोप खोटा आहे हे सिद्ध होण्यासाठी कोर्टात जास्त वेळ नाही लागणार. साहेब, साहेब ही शर्वरी खोटं सांगतेय सगळं तुम्हाला. आणि का आपण हिचं का ऐकायचं ना? म्हणजे ही जर म्हणतीये, हिच्या म्हणण्यानुसार ती जर त्यांच्यासोबत होती, म्हणजे जर तिने अख्खी रात्र त्यांच्यासोबत घालवली तर ही त्यांच्याच बाजूने बोलणार ना. हिची काय साक्ष तुम्ही मानताय? कॅरेक्टरलेस. ए, खबरदार, याच्या पुढे काय बोललीस तर. कॅरेक्टरलेस कोण आहे ना, हे आता स्पष्ट झालंय. मला नाही माहित तू हे सगळं का आणि कशासाठी केलंय, पैसे उकळायला की आणखी काही. जय भले बायकांचा तिरस्कार करत असेल, त्याला बायका पटत नसतील, पण त्यांच्या चारित्र्याचं रक्षण करणं त्याला कळतं. त्या मर्यादा त्याला सांभाळता येतात. वरून जरी कठोर वाटला ना, तरी आतून तो खूप सेन्सिटिव्ह आणि सेन्सिबल माणूस आहे. तुझ्या एका मूर्खपणामुळे आणि खोटारडेपणामुळे त्याचं आयुष्य बर्बाद करायला निघाली होतीस तू. तुझ्यासारख्या बायकांमुळे ना सर्व स्त्रियांचं नाव खराब होतं. 4 पैशासाठी निष्ठा विकायला निघाली होतीस. ज्या कंपनीत काम करते, ज्यांच्याकडून पगार घेते, त्यांनाच बुडवायला निघाली होतीस. तुला काय वाटलं ग? तू बाई आहेस तर काही बोलशील, खोटेपणा करशील तर सगळं चालून घेतील? नाही. कायदा सगळ्यांसाठी सारखा आहे. कायदा नाही चालवून घेणार आहे सगळं. पुरुषांकडून आदर हवा असतो ना, तर पुरुषांना आदर द्यायला पण शिकायचं. आणि हो,
आणि कॅरेक्टरलेस मी नाही हं. तूच तुझ्या कॅरेक्टर आणि इंटिग्रिटीचा विचार कर. सर, ही मुलगी धडधडीत खोटं बोलते. सायली मॅडम, त्यांच्याकडे पुरावा आहे. जय खानोलकर ह्याच वेळी तुमच्याबरोबर होते आणि त्यांनी गैरवर्तन केलं. याचा काही तुमच्याकडे पुरावा आहे का? कारण हे सर्व जर कोर्टात गेलं तर काय होईल हे कळतंय ना तुम्हाला? हवं तर थोडा वेळ विचार करा आणि तुमचा निर्णय काय मला सांगा आणि खरं काय ते सांगा. काय तू का सारखी सारखी फोन करतेस मला? काय प्रॉब्लेम आहे तुझा? अगं सॅम ऐक ना. अगं मला पोलिसांनी पकडलंय आणि ना त्यांच्या लक्षात आले की मी खोटं बोलते. अगं त्यांच्याकडे पुरावे आहेत तसे. आता मी काय करू यार सॅम? मला ते अटक करणार. ए हॅलो, हे बघ तू काही कर, मला काय विचारतेस? अगं पण माझं नाव घेऊ नकोस हं, लक्षात ठेवते. एक काम कर, तू तू त्यांना सांग की मी हे सगळं पैशांसाठी केलंय. सॅम अगं पण मी जयकडून मला पैसे उकळायचे होते ना, म्हणून मी त्याच्या अगेन्स्ट फेक कंप्लेंट रेज केली आहे. तू हे सांग आणि ऐक, त्यांना सांग की मी ही कंप्लेंट मागे घ्यायला रेडी आहे, मला प्लीज जाऊ द्या. असं सगळं ओव्हर ॲक्टिंग कर, ड्रामा कर, खूप सॉरी 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 बोल आणि तिथून निघून जा बस. अगं पण मी आता असं कसं सांगणार आहे? हे तू पैशासाठीच केलं नाही सगळं, मग तुला काय फरक पडतोय? आणि हे बघ, तू जर हा ड्रामा केलास ना तर मी तुला त्याचे डबल नाही ट्रिपल पैसे देते, पण तू तू प्लीज हे सगळं कर आणि तिथून निघून जा. सॉरी बोल आणि निघ. ऐक ना बोला सायली मॅडम, तुमच्याकडे काही पुरावा आहे का? कोणी साक्षीदार आहे का? काही CCTV फुटेज आहे का? कोणी जय खानोलकर तुमच्याकडे येताना पाहिलंय का? काहीतरी पुरावा असेलच ना, नाहीतर तुम्ही कंप्लेंट करणार नाही. साहेब मला माफ करा. मी सगळं खोटं सांगितलं. मी खोटी कंप्लेंट केली आहे साहेब. मला ना पैशांची खूप गरज होती आणि पैसे उकळण्यासाठी मी हे सगळं केलंय. मला माफ करा साहेब, मला माफ करा. मला वाटलंच होतं. यू सोमे, माझ्या दादाचं लाईफ डिस्ट्रॉय करायला निघालीस पैशांसाठी? गौतम, नाही, आपण आपली पातळीने सोडली पाहिजे. आणि काय ग सायली, तुला हायर करताना म्हणाली होतीस की कंपनीशी प्रामाणिक राहील, मग हे काय? मी माझी केस परत घ्यायला तयार आहे. प्लीज प्लीज मला माफ करा. प्लीज मी रिक्वेस्ट करते. मी सगळं पैशांसाठी केलंय फक्त. मी तुला बोलली होती ना, मी जयला ह्यातून बाहेर काढणार.